तुझ्या आयुष्यात स्वामी कधी आले किंवा स्वामी समर्थ आहेत हे कधी तुला लक्षात आलं? स्वामी समर्थ म्हणजे सांगू का, मुख्य म्हणजे सुहासला स्वामी समर्थांचं जास्त हे होतं. हम्म. त्याला 2-3 वेळा आपल्या मंडईच्या इथं जे हे आहे ना स्वामी हो, समर्थ, मठ आहे. तिथंच तो दर्शनाला गेला. त्यावेळेला आरत्यात आल्या होत्या. त्या आरतीच्या वेळेला एकदा नारळ हातात आला, बर एकदा शाल आली बर. अंगावर, त्या कुणी घातलेली इकडे इकडे बाई, तो कुणी दिसलं नाही. हम्म. आणि तिसऱ्यांदा गेला, त्याला फोटो आहे. तो फोटो म्हणजे कसा आहे, असं नागाचं हे आहे हम्म. आणि असे झोपलेले आहेत. पहुडलेले आहेत स्वामी. हा. तसे ह्याच्यात आहेत ते. असं 3 वेळा त्याला हे झालं. बर. मग त्यानंतर त्याचा पुन्हा ॲक्सिडेंट झाला. हम्म. मोठा ॲक्सिडेंट होता त्याचा. हम्म. मग त्यावेळेला तो सारखा, एवढा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा तो सारखा स्वामी समर्थ. त्याला दावकीचं काहीच सुचत नव्हतं, फक्त ते स्वामीचं नाव घेत होतं. आणि आम्ही सगळेच अजून कसा घरी आला म्हणून मी वाट बघत होतो. तर एक जण माणूस, त्याला आमचं घर माहिती नाही आहे, एवढं आम्ही वर राहतो हे माहिती नाही, पण तो वरती कसं काय आला सांगायला की अहो तुमचं ते खाली ॲक्सिडेंट झालं आहे, खाली दवाखान्यात आणले म्हणजे. बर. मग आम्ही सगळे पळत गेलो. म्हणजे आम्हाला तो कोण माणूस होता तो काही कळलं नाही. हम्म. अगदी वरपर्यंत सांगायला आला आम्हाला. बर. हो, म्हणजे स्वामींच्या रूपातच तो अगदी म्हणजे व्यक्ती आला. असं हम्म. अगदी अगदी माझ्या अंगात एकदम हा. खरं तर स्वामींच्या ह्याच्यातच आलं असतं. आणि त्यांचं स्वामीचं त्याचं पण जास्त हे होतं. हम्म. त्याच्यामुळे आम्हाला मग सगळ्यांनाच स्वामींचं मग जास्त. हा. हां, म्हणजे आता सुहास म्हणजे तुझा मोठा मुलगा. मोठा मुलगा. हा. पण मग आता जसं सुहास काकाला स्वामींचं काय म्हणतात, एक ओळख त्यांना ज्यावेळी निर्माण झाली की हे स्वामी समर्थ आहेत, तसं तुला कधी कळालं की अरे हा हे स्वामी कोणीतरी आहेत किंवा स्वामी समर्थ नावाचे एक गुरु आहेत किंवा एक जिथे अक्कलकोट नावाचं एक स्थान आहे तिथे लोक ते आम्हाला की नाही त्याच्यानंतरच कळलं. तोपर्यंत आम्हाला स्वामी समर्थांचं काहीच माहीत नव्हतं. आम्ही आपल्या ह्यांचंच करायचं. हा गुळवणी हां, ह्यांचंच जास्त करायचं. हम्म. पण त्याच्यानंतर मग आम्हाला कळायला लागलं की हे असं असं आहे. मग आम्ही हे नाही का, मग असे पुस्तकं आणले, दिले आपल्या हाताने. म्हणजे ते 3 वेळा म्हणणं व्हायचं. आता डोळ्याने बघणं, हाताने लिहिणं आणि लिहिताना आपल्या मनातून तोंडातून वाणीतून पण असं 3 वेळा उच्चार जायचं. अशापैकी मग ते पुस्तक माझ्या हातनं खूप लिहिली गेली. बर.